नमस्कार. मी सोनाली. मागच्या भागात आपल्यासोबत होते राजेंद्र केरकर सर आणि त्यांच्या ग्रामगाथा या पुस्तकावर आधारित आपण पालिये या एका गावाविषयी जाणून घेतलं होतं. आता त्याचाच एक पुढचा भाग आज आपण करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या अंतरंग या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण सरांकडून पेडणे तालुक्यातील इब्रामपूर या गावाविषयी जाणून घेणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की इब्रामपूर हे नाव या गावाला का पडलं असावं? कसं आहे ना, प्रत्येक नाव जे आहे एखाद्या गावाला लाभतंय त्यामागे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमी जी आहे ती कारणीभूत ठरते. आणि गोव्यातल्या प्रत्येक गावाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे नाव जे आहे गावाचं ते कोणत्या तरी ऐतिहासिक बाबीशी निगडीत आहे. आता हा जर गाव आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की एक भला मोठा घाट जो आहे, घाट मार्ग ऐतिहासिक कालखंडापासून प्राचीन मध्ययुगीन इतिहासाशी संबंधित असा रामघाट, जो पूर्वीच्या काळी बिजापूर संस्थान किंवा विजयनगर किंवा दुसऱ्या बाजूला कोल्हापूर संस्थान किंवा आज कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यामध्ये पूर्वीच्या काळी जी संस्थानं होती, तर त्या ठिकाणी गोव्यातल्या किनारपट्टी प्रदेशातून जाण्यासाठी जो ऐतिहासिक घाट मार्ग अस्तित्वात होता, त्या घाटातून आल्यानंतर मग दूर देशी जाण्यासाठी जलमार्गातून इब्राहिमपूर हा गाव जो आहे तो महत्त्वाचा दुवा ठरला होता. आता ह्या गावाला इब्रामपूर हे नाव का प्राप्त झालं, तर आपण वेगवेगळी कारणं त्याच्यासाठी देऊ शकतो. एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे सुफी पंथ जो आहे तो नावारूपाला आला. ख्वाजा गरीबुन नवाज जो आहे, ज्याला म्हणतात चिश्ती तत्वज्ञान ज्याने मांडलं, मानवी समाजाला एक नवा विचार दिला, तो सुफी विचार जो आहे तो हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मियांना एकत्र आणणारा महत्त्वाचा दुवा होता. आणि भारतभरात असे सुफी संत जे आहे, अवलिया जे आहे ते निर्माण झाले. त्यातला एक अवलिया जो आहे तो या गावामध्ये होता आणि त्याच्यामुळे या गावाला इब्राहिमपूर हे नाव प्राप्त झालं असावं असं माझा कयास आहे. आणि आपल्या गोव्यामध्ये अशी काही गावं आहेत त्याच्या ठिकाणी आपल्याला हे सुफी संत जे आहेत, अवलिया जे आहेत, ते त्यांचा दर्गा वगैरे पाहायला मिळतात. आणि असाच एक दर्गा जो आहे तो या गावामध्ये आहे. आणि त्या दर्ग्यामुळे गाझीपीर इब्राहिम याच्या दर्ग्यामुळे या गावाला इब्राहिमपूर हे नाव मिळाले असेल. आता काय आहे की त्या गावाच्या शेजारी चांदेल आहे, नंतर हसापूर आहे, ते बहुधा हसनपूर असू शकतं. अशी जी नावं जी आहे ते पूर्वीच्या काळी या ठिकाणी जेव्हा आपल्याकडे गोव्यामध्ये मुस्लिम राजवट होती, बहामनी साम्राज्य जे आहे, म्हणजे विजयनगर साम्राज्य आणि बहामनी साम्राज्य यांच्यामध्ये घनघोर अशी लढाई झालेली आहेत आपल्या साम्राज्याच्या विस्तारासाठी. तर त्या कालखंडामध्ये या ठिकाणी हे गाझी पीर इब्राहिम आले असावे. किंवा बहामनी साम्राज्याची जेव्हा 5 शकलं पडली त्यापैकी आदिलशाह जो आहे, तर त्या आदिलशहाचा एक जो सुलतान होता त्याचं नाव इब्राहिम होतं. त्याच्यामुळे बहुधा ह्याला हे नाव मिळालं हे निश्चितपणे सांगणं कठीण आहे. परंतु आज या गावाचं इब्रामपूर हे नाव आहे. आणि आपल्याकडे केवळ गोव्यामध्ये असं इब्रामपूर नावाची गावं आहेत असं नाही. महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण चंदगडच्या म्हणजे चंदगड कोल्हापूरच्या जवळ जर गेलो तर त्या ठिकाणी इब्राहिमपूर नावाचं गाव आहे. म्हणजे हे गाव जे आहे पेडणे तालुक्यातलं खूप सुंदर आणि समृद्ध असा त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. खूप सुंदर आणि समृद्ध असं तुम्ही म्हणालात. मग निसर्गाचं वरदान आहे त्या गावावर, निसर्ग देवतेची विशेष कृपा आहे, अशी काही स्थळं किंवा काही वैशिष्ट्ये आहेत का त्या गावाची? कोल्हा नदीच्या काठावर वसलेला पेडणे तालुक्यातला हा पहिला गाव जो आहे, आणि त्या गावामध्ये जसे आर्थिक व्यवस्था होती तशीच त्या ठिकाणी कृषी व्यवस्था होती. आणि लोक जे आहेत ही लोकांना अन्न, पाणी,
बारामाही या ठिकाणी उपलब्ध व्हायचं आणि निसर्ग देवतेचं भरभरून त्याला वरदान लाभलेलं होतं. आणि कसं आहे की आपल्याकडे लोकांचं पूर्वीच्या काळी वृक्षबली आम्हा सोयरी वनचरी पक्षीही आळविते सुस्वरे असं जे म्हटलं जात होतं ते निसर्गाच्या कणाकणामध्ये त्याने देवत्व अनुभवलेलं आहे. आणि त्याची प्रचिती जी आहे प्रचिती आहे ती आपणाला या गावामध्ये पाहायला मिळते. कारण नदी किनारीच कोलवा नदी किनारीच आपणाला त्या ठिकाणची देवराई पाहायला मिळते. ही देवराई जर आपण बघितली तर त्या देवराईमध्ये जी अदृश्य शक्ती आहे ज्याला आपण देवचार म्हणतो त्याचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. आणि ही देवराई जी आहे ते पूर्वापार त्या लोकांनी राखून ठेवलेले आहे. त्याशिवाय ह्या गावामध्ये त्यांचा राष्ट्रोळी आहे आणि हा राष्ट्रोळी पिंपळाच्या झाडावरती आहे. आणि त्याशिवाय आणखी 2-3 ठिकाणी राष्ट्रोळी आहे. त्या गावाच्या शेजारी हणखणे म्हणून एक जो स्वतंत्र गाव आहे, परंतु तो आज जेव्हा आपण महसुली दृष्टीने विचार करतो तेव्हा तो इब्रामपूर ग्रामपंचायतीचा महत्त्वाचा भाग ठरलेला आहे. तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला देवराया पाहायला मिळतात, राष्ट्रोळी पाहायला मिळतं. आणि त्या गावामध्ये जो चव्हाटा आहे तर तो चव्हाटा आणि बाकीचा सगळा जो परिसर आहे तो निसर्गाने समृद्ध आहे. आणि कसं आहे की त्यांचा जो डोंगर भाग आहे तर तो हळण या गावाशी संलग्न आहे आणि हळणमध्ये जे राखीव जंगल क्षेत्र आहे त्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो या गावाला मिळतो. म्हणजे निसर्गाचा वारसा या गावाला लाभलेला आहे, शेतीचा वारसा लाभलेला आहे आणि त्यामुळे गावामध्ये सुख आणि समृद्धी ही पूर्वापार नांदत आलेली आहे. सर, शेतीबद्दल बोलायचं झालं तर मुख्यत्वे कुठली पिकं इथे घेतली जातात? आता कसं आहे ते पूर्वीच्या काळी लोक जे आहे ते विशेषतः भात शेती करायचे. त्यानंतर लोक नाचणे काही ठिकाणी त्याचं उत्पादन करायचे. कुळीत उडीद तीळ याची लागवड करायचे. कालांतराने काय झालं की लोकांच्या लक्षात आलं की नगदी पिकं जी आहेत तर ती आपण घेतली तर त्याचा फायदा आपणाला जास्त मिळू शकतो. आणि म्हणून या गावामध्ये बारदेस तालुक्यात विशेषतः मैडे या गावामध्ये जी केळी व्हायची, मैडोळी केळी म्हणतो आपण, त्या मैडोळी केळीमुळे मैडे ह्या गावाला नाव मिळाले आहे. ती मैड्याची जी केळी आहेत खूप प्रसिद्ध आहेत, मधुर आहेत. आणि ही केळी जी आहे ती आपण आपल्या गावामध्ये लावली तर गावाला म्हणजे आर्थिक फायदा होईल, आपणाला उपजीविकेचं साधन उपलब्ध होईल हे लोकांनी जाणलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मैडोळी केळीची लागवड केली. आणि आज हा गाव जो आहे तो नावारूपाला आलेला आहे. म्हणजे मेंढकुरे इब्रामपूर ही गावं जी आहेत त्यांची ओळख पूर्ण गोव्यामध्ये मैडोळी केळ्यासाठी निर्माण झालेली आहे. म्हणजे जो वारसा मैडेमध्ये होता तो कुठंतरी लुप्त झाला आणि आज तो पेडणे तालुक्यातल्या इब्रामपूर गावाने तो स्वीकारलेला आहे. आणि त्यामुळे मैडोळी केळ्यामुळे हा गाव जो आहे तो खूप नावारूपाला आलेला आहे. आणि कसं आहे की ह्या गावातल्या जमिनीमध्ये एवढी ताकद आहे की आपण जे पेराल ते आपल्याला त्यातून उत्पादन मिळेल. इतकी त्या गावाला निसर्गाने समृद्धी दिलेली आहे. सुपीक जमीन आहे, बारामाही पाणी उपलब्ध आहे आणि खारं आणि गोड पाणी मिश्रण असलेली नदी त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या ठिकाणी चांगल्यापैकी शेती होऊ शकते. आत्ता जसं तुम्ही सांगितलं खारं पाणी गोडं पाणी यांचं मिश्रण, तर थोडीशी भौगोलिक स्थिती त्या गावाची पेडणे म्हणजे गोवा राज्य महाराष्ट्र राज्य या अनुषंगाने जरा विस्तृतपणे सांगाल का? आता काय आहे की इब्रामपूर गावाच्या पल्ल्याड जी नदी आहे तर ती नदी कोलवाळ नदी आहे. ह्या कोलवाळ नदीचा उगम जो आहे तो खरं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड म्हणून आहे. तर चंदगडमध्ये जो तुडिये म्हणून गाव आहे तर तुडिये गावातून ही नदी खाली येते. मग रामघाटातून आणखी 2-3 ठिकाणाहून त्या नदीला पाणी मिळतं आणि त्यामुळे त्या नदीचं नाव जे आहे ते तिळारी झालेलं आहे. आणि ही तिळारी नदी मग ह्या गावात प्रवेश करते आणि त्या तिळारीला त्या गावामध्ये कोलवाळ म्हटलं जातं. तर त्या नदीच्या पल्ल्याड जो गाव आहे तो मणेरी आहे. आणि मणेरी हे आज आपण ज्याला दोडामार्ग तालुका म्हणतो त्या दोडामार्ग तालुक्याचं पूर्वीचं मुख्यालय जे आहे ते मणेरीला होतं. आणि मणेरी हा जो गाव आहे त्याला जवळजवळ 1000 वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. कारण आपल्याकडे बदामी चालुक्याची जी सत्ता होती आणि बदामी चालुक्याची मूळ राजधानी जी आहे ते कर्नाटकामध्ये उत्तर कर्नाटकात
जे बदामी म्हणून आहे. तर तिथून हे राजे राज्य करायचे आणि त्यांची प्रादेशिक राजधानी जी होती ती रेवती द्वीप म्हणजे रेडीला होती. आणि ह्या राजाच्या कारकिर्दीतलं एक सुंदर मंदिर जे आहे ते मणेरीला होतं. म्हणजे बदामी चालुक्याच्या कालखंडातलं उमाशंकराचं जे मंदिर आहे आणि त्याचं शिल्प जर बघितलं आपण तर आपल्या लक्षात येईल की अजूनही आहे हो तिथे अजूनही तुमच्या आपल्याला तिथं पाहायला पाहायला मिळतं. आणि त्या गावाचं वैशिष्ट्य असं की ते मुख्यालय असल्या कारणाने वेगवेगळ्या भागातून लोक तिथं यायची. आणि त्या नदीकिनारी किल्ला बांधला होता, त्याला पठाणकोट म्हणतात. आणि त्याचा फायदा जो आहे तो ह्या इब्रामपूर गावाला व्हायचा, कारण पूर्वी इब्रामपूर गाव जो आहे तो सावंतवाडी संस्थानाचा भाग होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये तो मराठ्यांच्या सत्तेखाली होता. आणि पूर्वीच्या काळी त्याच्यापूर्वी म्हणजे जेव्हा कदंबाची सत्ता होती किंवा बदामी चालुक्यांची सत्ता होती किंवा शिलाहारांची सत्ता होती, या कालखंडामध्ये तो त्या संलग्न राज्याचा भाग होता. आणि त्यामुळे मणेरीतून या ठिकाणी लोक यायची. आणि ह्या गावाची भौगोलिक रचना जर आपण बघितली की एका बाजूला आपण जर डिचोली तालुकाची सीमा आहे म्हणजे जो मेणकुरे गाव आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. ह्या बाजूने गेला तर हण आहे, तर महाराष्ट्राची सासोली आहे, मणेरी आहे. अशा वेगवेगळ्या गावांच्या साखळीमध्ये हा नदीने जोडलेला गाव असल्या कारणाने त्याला भौगोलिक महत्त्व प्राप्त झालं होतं. आणि याचा फायदा जो आहे त्या तिथल्या लोकांनी घेतला. आणि त्यामुळे या गावामध्ये वेगवेगळ्या प्रांतातून लोक आले आणि स्थायिक झाले. आता त्या ठिकाणी गावच आहेत लोक, ते थळकार कुळकार आहेत. तर त्याशिवाय कळंगूटवरून जेव्हा म्हणजे बारदेसमध्ये जेव्हा धर्मसमीक्षणाच्या माध्यमातून लोकांवरती अत्याचार सुरू झाले तेव्हा त्या कळंगूटल्या येथील लोकांनी आपल्या गावाचा त्याग करून ते इथं येऊन स्थायिक झाले. मग महाराष्ट्रातील आरोंद्यावरून लोक आली, त्या गावामध्ये स्थायिक झाली. शिरोड्यावरून आली, त्या ठिकाणी स्थायिक झाली. हळणवरून आली, लोक स्थायिक झाली. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रदेशातून लोक तिथं आली आणि स्थायिक झालेले आहे. कुबल आहेत त्या ठिकाणी. म्हणजे इतकं आपण वैविध्य म्हणजे जातीच्या बाबतीत वैविध्य आपल्याला पाहायला मिळतं. कसं आहे की जेव्हा एखाद्या गावामध्ये उपजीविकेची साधनं लोकांना उपलब्ध होतात त्या गावाची भरभराट होते, लोक तिथं वास्तव्य करतात. आणि त्यामुळे या गावामध्ये आपल्याला वेगवेगळ्या जाती जमातीची लोक पाहायला मिळतात. एक वैशिष्ट्य आहे की गोव्यात आज जे कासार आहेत म्हणजे कासार त्यांचं नातं आपण बांगड्याकडे निगडीत करतो, पण पूर्वीच्या काळी ही सगळी लोक जे आहेत ते कास्य जे आहेत त्या कास्यापासून वेगवेगळी भांडी करायचे, दिवे करायचे. तर ते कासार लोक जे आहेत ती मोठ्या प्रमाणात या इब्रामपूरमध्ये स्थायिक झाले होते. आणि इब्रामपूरवरून ते वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत. म्हणजे त्या गावामध्ये तुम्हाला खेडेकर पाहायला मिळतील, म्हणजे अशी वेगवेगळी नावं. धनगर समाजही हो, तिथे धनगर आढळून समाजही या ठिकाणी स्थायिक झालेला आहे. की धनगर समाजाचं जगणं जे आहे, आपल्याकडे जो धनगर समाज आहे तो म्हशी पालक आहे. आणि त्यांच्याकडे जर म्हणजे इब्रामपूरमध्ये आंगोड वाडा जो आहे तर त्या आंगोडच्या जवळच त्यांची धनगरांची वस्ती आहे. तर तिथं गेलात तर त्या ठिकाणी शिंदे म्हणजे धनगरामध्ये काय असतं की एक कुल जे आहे ते कुलाच्या माध्यमातनं लोक पूर्वी स्थलांतर करायचे. म्हणजे आता गोव्यामध्ये तुम्ही जर धनगरांची वस्ती बघितली तर तुम्ही केपेमध्ये गेलात तर त्या ठिकाणी पाडीमळ म्हणून आहे, तिथं तुम्हाला यमकरच भेटतील. तुम्ही आमच्या सत्तरीमध्ये करंजोळ म्हणून गाव आहे तर त्या ठिकाणी बोंदिरला तुम्हाला डोईफोडे भेटतील. तसंच आपल्याकडे ह्या इब्रामपूरमध्ये तुम्हाला विशेषतः शिंदे लोक पाहायला मिळतात. म्हणजे हे लोक तिथं स्थायिक झालेले. आणि खडकचं पाणी न डोंगरचा पाला, दे दादा दे राजाळ म्हस दे, नाही बहिणी नाही बहिणी राजाळ म्हसती, आई बापाची जोड. म्हणजे ह्या लोकांनी म्हशीचं पालन केलेलं आहे. दुधाचा व्यवसाय त्यांनी ताक, दूध, लोणी याच्यावरती त्यांनी गुजराण केली. आणि त्याच्यासाठी हा गाव जो आहे तो त्यांना साथ देत होता. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या जाती जमातीच्या लोकांसाठी हा गाव जो आहे एक समृद्धीचं निधान ठरला होता. बरोबर. तर मग सर एवढ्या वेगवेगळ्या जमातींमधली म्हणा, जातींमधली म्हणा,
लोक तिथे स्थायिक झाली आहेत. तर लोकसंस्कृती ही तशीच समृद्ध असेल ना त्या गावची? हो. कसं आहे की त्या ठिकाणी धालोचे मांड आहेत आणि ह्या धालोच्या मांडावरती आपण जर विशेषतः पौष महिन्यामध्ये गेलात तर पौष महिन्यामध्ये आपणाला आषाढ महिना, कार्तिक महिना, मालनी पुनवे आनंद झाला गे, झाला झाल्या बरा झाला सखया साध घाला गे, अशा प्रकारची जी लोकगीतं आहेत त्यांचं गायन करत इथल्या बाया ज्या आहेत, इथल्या ज्या मुली आहेत, कुमारिका आहेत, या सगळ्यांनी त्यांचा लोकवेद आहे तो समृद्ध केलेला आहे. आणि धालोचा मांड जो आहे तो त्यांचा जेव्हा रंगतो तो वेगवेगळ्या वाड्यावरती तुम्ही जर गेलात तर तुम्हाला कसं वैविध्य आहे ते अनुभवायला मिळतं. म्हणजे तुम्ही जर विशेषतः हणखणीला गेलात तर ते हणखणीची वेगळी परंपरा आहे. कसं आहे ना, आज आपण हणखणे आणि इब्रामपूर ही जरी दोन स्वतंत्र गावं असली तरी एक विसरता कामा नये की हणखणे आणि इब्रामपूर ही दोन्ही गावे 1973च्या पूर्वी ती हळण ग्रामपंचायतीचा भाग होता. हळण, तळण, खुटवळ हा जो भाग आहे आणि इब्रामपूर आणि हणखणे हा सगळा एका ग्रामपंचायतीखाली होता. 1973मध्ये इब्रामपूर आणि हणखणीची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आली आणि त्यावेळेला जो गाव जो आहे हणखणे तो याला जोडला गेला आणि त्यामुळे ह्या दोन्ही गावांना जर आपण एकत्र धरलं तर त्यांचं क्षेत्रफळ जे आहे ते जवळजवळ 773.8 हेक्टर एवढं होतं. आणि ह्या दोन्ही गावाचा जर विचार केला तर दोन्ही गावामध्ये आपल्याला देवराया पाहायला मिळतात. दोन्ही गावामध्ये स्वतंत्र धालोचे मांड आहे, शिगम्याचा मांड आहे. म्हणजे इतकी सुंदर घोडेमंडणी तुम्हाला हणखणीला पाहायला मिळते. 11व्या दिवशी जर शिगम्याच्या तुम्ही हणखणीला आलात तर त्या ठिकाणी पेडणे तालुक्यातली मोर्जी पाठोपाठ महत्त्वाची घोडेमंडणी जी आहे ती तुम्हाला हणखणीला पाहायला मिळते. इब्रामपूर गावामध्ये शिगम्याचा मांड जो आहे तो त्यांची वेगळी परंपरा, त्यांची वेगळी गाणी जी आहेत, त्या लोकांचं जे सांस्कृतिक धन आहे त्याचं दर्शन आपणाला त्यांच्या लोकगीतातून घडतं. म्हणजे त्यांच्याकडे शिगम्यामध्ये रमटामेळामध्ये जी गाणी म्हटली जातात ती आपणाला वेगळी परंपरा सांगते. आणि हे जी लोक हणखणीची लोक आहेत त्यांच्याकडे वेगळी परंपरा आहे. खरं म्हणजे हणखणीला जे आज लोक आहेत ते मूळ धुमाशेवरून त्यांनी स्थलांतर केलेले, डिचोली तालुक्यातल्या धुमाशेवरून. म्हणजे त्यांचं सगळं म्हणजे त्यांची भराडी देवी यांच्याकडे तुम्ही आलात तर त्यांची ग्रामदेवी सातेरी आहे, रवनाथ आहे, भूतनाथ आहे, क्षेत्रपाल आहे, चवाटो आहे असं. आणि त्यांच्याकडे जर तुम्ही आलात तर बेताळ आहे. मग त्या ठिकाणी निवचं झाड आहे, त्या निवाच्या झाडाखाली त्यांची केळबाय जी आहे देवी ती पाहायला मिळते. असं खूप वैविध्य जे आहे लोकसंस्कृतीने हा गाव जो आहे तो समृद्ध आहे. आपण इब्रामपूर या गावाला भेट दिली तर कुठली अशी महत्त्वाची तिथे स्थानं आहेत जी आपण आवर्जून बघायला हवीत? आता त्या ठिकाणी त्या गावामध्ये आपण गेलात तर एक पिरापेठ नावाची जागा आहे. पिरापेठ गाव म्हणजे त्या गावाचं इतकं वैविध्य जे आहे आणि किती ऐतिहासिक वारसा आहे तो त्या मातीमध्ये आपणाला अनुभवायला मिळतो. आज जो पिरापेठ म्हणून जी जागा आहे तर त्या ठिकाणी एक दर्गा आहे, तो गाजीपीर इब्राहिमाचा दर्गा आहे. तर त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी मी जेव्हा प्रथम भेट दिली 3 दशकापूर्वी तर त्या ठिकाणी 26 भेरली माडाची झाडं होती. आणि वेगवेगळ्या वृक्षवेलींनी ती देवराई समृद्ध होती. म्हणजे आपल्याकडे देवराईची परंपरा जी आहे ती केवळ आपण असं म्हणतो की हिंदू धर्मामध्ये ती आहे, तसं नाही. आपल्याकडे सगळ्या धर्मातल्या लोकांनी म्हणजे आपल्या गोव्यामध्ये विशेषतः आपण ख्रिस्ती समाज आहे तर त्यांच्याकडे सुद्धा वृक्ष जे आहेत तर त्यांना संवर्धन संरक्षण देवाच्या माध्यमातून दिलेलं आहे. आणि गोव्यातली जी परंपरा आहे वृक्ष संवर्धनाची परंपरा तर तीच परंपरा आपणाला त्या मुस्लिम समाजामध्ये पाहायला मिळते. ते पिरापेठ म्हणून जी जागा आहे तर त्या ठिकाणी बंदर होतं आणि या बंदरातून महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून व्यापारी यायचे आणि हे व्यापार उद्योग करायचे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी आंगोड म्हणून जो आहे, आंगोड ह्या कन्नड शब्दाचा अर्थ होतो बाजारपेठ.
तर तो अंगोठ जो आहे तो ती बाजारपेठ होती. आज आपण तिथे गेलात तर तुम्हाला ऊसाचा मळा पाहायला मिळेल, तिळारीचे कालवे पाहायला मिळतील. आज सगळा इतिहास नामशेष झालेला आहे. आपल्याकडे कसं आहे की गोव्यामध्ये पोर्तुगीजांची सत्ता होती. पोर्तुगीजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये जुन्या काबीजातीतील सगळी मंदिरं जी आहेत, भव्य दिव्य ऐतिहासिक सांस्कृतिक वारसा सांगणारी भारतीय संस्कृतीची जी संचित होतं ती सगळी उद्ध्वस्त केली. आणि नंतरच्या कालखंडामध्ये गोवा मुक्त झाल्यानंतर आपल्या लोकांनी आपला इतिहास आहे तो समजून न घेता त्याचा विनाश घडवलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणची जी ऐतिहासिक संचितं होती ती सगळी नामशेष झालेली आहे. यासाठी मुख्यत्वे कुठली कारणं आहेत सर? कसं आहे ना, आपल्याकडे आपण ज्याला हेरिटेज लिटरसी म्हणतो, वारसा साक्षरता ती आपल्या समाजामध्ये नाही. पर्यावरण साक्षरता नाही. पर्यावरण साक्षरता नसल्या कारणाने आपण किती पाणी वापरावं, कसं पाणी वापरावं याचं आपल्याला ज्ञान नाही. तसंच आपल्या गावामध्ये काय आहे, मंदिर आपण बांधताना ते कसं बांधलं पाहिजे. आता त्या गावामध्ये सातेरीचं मंदिर होतं, इतकं सुंदर मंदिर. मी जेव्हा त्या मंदिराला 30 वर्षापूर्वी भेट दिली होती, कावी कलेने समृद्ध असलेलं ते मंदिर होतं. आज त्या मंदिराला नवीन साथ दिलेला आहे. लोक सांगतील की आज आमचं हे मंदिर आहे आमच्या प्रगतीचं संचित आहे. तुम्ही प्रगतीचं संचित म्हणून लोकांना ते मंदिर दाखवू शकतात, परंतु जगभरातील लोक जशी कावी मंदिर पाहायला येणार होती ती आता इथं येऊन हे अशा प्रकारचं मंदिर आमच्याही गावात आहे असं म्हणतील. तर तुमच्या गावाचं वैशिष्ट्य काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. आणि ते जर आपण राखून ठेवलं ना तर निश्चितपणे येणाऱ्या कालखंडामध्ये पर्यटक येतील, अभ्यासक येतील. आता मी जे सांगितलं की या गावामध्ये जी देवराई आहे, म्हणजे हणखणीला गेला तर त्या ठिकाणी जवळजवळ 2-3 देवराया आहेत. इब्रामपूरमध्ये 2-3 देवराया आहेत. तर ह्या देवराया जर राखून ठेवल्या, त्यातली वनौषधी जी वृक्षसंपदा आहे त्याचं रक्षण केलं तर येणाऱ्या कालखंडामध्ये संशोधकाची पावलं त्या ठिकाणी वळतील. कारण हा जो गाव आहे तो मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी शेजारी वसलेला गाव आहे. त्यामुळे त्याला प्रचंड पर्यटनाच्या दृष्टीने सांस्कृतिक वारसा जतन केला तर त्या दृष्टिकोनातून त्याला वाव मिळू शकतो. आणि ती साक्षरता जी आहे ती निर्माण झाली पाहिजे. आणि त्याच्याकरता तिथली विद्यालय आहे किंवा शैक्षणिक संस्था आहेत, क्लब आहे, तर त्यांनी त्या संदर्भात जनजागृती करणं महत्त्वाचं आहे. सर, इब्रामपूर गावात एक बेट सुद्धा आहे, तर आज त्या बेटाची काय स्थिती आहे? इब्रामपूर गावामध्ये एक सुंदर असं बेट आहे आणि ते बेट आज पर्यटकांचं आकर्षण बिंदू ठरलेलं आहे. खरं म्हणजे आपल्याकडे जलसंपादन जे जलसंपदा खाते आहे तर त्याने त्या ठिकाणी बंधारा बांधलेला आहे. आणि हा बंधारा विशेषतः कशासाठी बांधलेला आहे, आमठाणे म्हणून जो धरण आहे तर त्या धरणामध्ये पाण्याचा साठा कमी पडतो आणि त्याच्यासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा करावा म्हणून त्यांनी साळ आणि इब्रामपूर या भागामध्ये बंधारे बांधलेले आहे. आणि त्या बंधारे बांधल्यामुळे लोकांना जलाशय निर्माण झालेले. आणि जेव्हा कृत्रिम जलाशय निर्माण झालेले असतात ते लोकांना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आंघोळ करण्यासाठी आकर्षण ठरलेलं आहे. आणि ह्या गावाचं वैशिष्ट्य असं आहे की या गावाला हे सुंदर बेट ज्याला लोक जुवाड म्हणतात ते लाभलेलं आहे. आणि त्या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणात येतात. आज जगभरातल्या लोकांना, केवळ इब्रामपूर किंवा त्या परिसरातल्या लोकांना नाही तर बाहेरून परदेशातून येणारी लोक किंवा गोव्याबाहेरून येणारी लोक जे आहेत तर त्यांना तो आकर्षण बिंदू ठरलेला आहे. बरीच लोक त्या ठिकाणी बुडून वगैरे मेलेले आहेत. कसं आहे, ते बेट पूर्वीच्या काळी ना जैविक संपदेने समृद्ध होतं. त्या नदीमध्ये खुबे मिळायचे. त्या ठिकाणी आपल्याकडे ज्यांना आपण ऊद माजर म्हणतो तर त्यांचा अधिवास त्या ठिकाणी होता. आणि हे जुवाड जे आहे ते पूर्वीच्या काळी शेतीसाठी नावारूपाला आले होतं. म्हणजे त्या गावाचं आपण एकंदर म्हणजे मी जो भूगोल सांगितला तर त्यामध्ये मुस्लिमाचं गाळाव म्हणून आहे. आज त्या गावामध्ये मुस्लिमाची वस्ती नाही, पण पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम वस्ती होती. आणि त्याचा पुरावा काय म्हणून जर मला विचारशील तर आता आरोबा म्हणून जो धारगळच्या शेजारी जी वाडी आहे तुये आणि त्या भागामध्ये
तर त्या आरोब्याला जी मुस्लिम वस्ती आहे ती मूळ त्या इब्रामपूरची. आणि पूर्वीच्या काळी त्याने म्हणजे कसं आहे की इथला व्यापार उद्योग जे आहे तो जेव्हा लोहमार्ग अस्तित्वात आले, महामार्ग अस्तित्वात आले, तेव्हा जलमार्ग जे आहे त्याचं महत्त्व कमी झालं आणि मग लोकांना उपजीविकेसाठी अन्यत्र जावं लागलं. ही लोकं जी आहेत ती आरोब्याला आले. परंतु पूर्वीच्या काळी जेव्हा गणेश चतुर्थी यायची तर त्यावेळेला प्रत्येक ठरलेल्या मानकऱ्यांच्या घरी ही मुस्लिम कुटुंब जी आहेत ती तासा हे वाद्य घेऊन जायची, ढोल तासा वगैरे घेऊन जायची आणि वादन करायची. म्हणजे हा जो एकोपा आहे तो एकोपा त्या धार्मिक गावामध्ये सलोखा. पाहायला मिळाला. आज कसं आहे की आज अशा प्रकारचा धार्मिक सलोखा जो आहे तो समाजातून हळूहळू लुप्त होत आहे. परंतु इब्रामपूरचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांचा जो दर्गा आहे, त्या गावाचा जो दर्गा आहे तो ख्रिश्चन समाजाच्या मालकीच्या जमिनीमध्ये आहे. तो दर्गा मुस्लिम लोकांचा आहे आणि पूर्वीच्या काळी त्या ठिकाणी दिवाबत्ती करण्यासाठी हिंदू लोक यायची. म्हणजे हिंदू, मुस्लिम आणि ख्रिश्चन या तिन्ही समाजाचं नातं जे आहे या दर्ग्याकडे होतं आणि त्यामुळे मुस्लिम नसताना सुद्धा त्या दर्ग्याचं संरक्षण आहे ते लोकांनी केलेलं आहे. सर तिथे एक घोडखिंड नावाची सुद्धा एक जागा आहे ना इब्रामपूर गावामध्ये. तर घोडखिंड ही जागा आहे तर ती जागा असण्यामागे कारण काय आहे की पूर्वीच्या काळी घोडे जे आहेत तर त्यांचा वापर लोक करायची. विशेषतः व्यापारी लोक जे आहेत तर ते घोड्यावर बसून अश्वारूढ होऊनही मार्गक्रमण करायचे आणि घोडे जे आहेत ते घोडे जलमार्ग जो होता तिथला कोलवाड नदीचा तर तिथनं ते आणले जायचे आणि तिथून ते मग रामघाटातून बिजापूर संस्थान असू द्या किंवा कोल्हापूर संस्थान असू द्या, आपल्याकडे विजयनगर संस्थानाचे तर गोव्यावरती डोळा होता. त्याला विशेष कारण म्हणजे गोव्यातले हे जे घोडे यायचे तर त्याच्यावरती प्रत्येकाचा डोळा होता. आता त्या ठिकाणी घोडेखिंड आहे किंवा आपल्याकडे घोडेमंडी नावाचा जो उत्सव आहे, या सगळ्या परंपरा आपल्याला घोड्यांचं महत्त्व सांगतात आणि इब्रामपूर गावामध्ये त्या काळी घोडे आणले जात होते. त्याची आपणाला स्मृती जी आहे त्या या सगळ्या स्थल नावावरून आपणाला मिळते. सर गोवा आणि महाराष्ट्र या सीमेवर वसलेलं हे गाव आहे सीमेनजीकचं. तर स्वातंत्र्य लढ्यात गोव्याच्या किंवा मुक्ती लढ्यात काही सहभाग होता का या गावाचा किंवा गावातून काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या का? पेडणे तालुका जो आहे तो खरं म्हणजे महाराष्ट्राच्या सीमेशी नजदीक असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात आपले स्वातंत्र्य सेनानी जे आहे ते या परिसराचा वापर करायचे. आणि इब्रामपूर गावाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण इब्रामपूरवरून सरळ महाराष्ट्राच्या सीमेमध्ये जाऊ शकतो आणि त्यावेळेला महाराष्ट्र जो आहे तो ब्रिटिश इंडिया होता आणि इब्रामपूर जे आहे ते पोर्चुगीज इंडिया होता. दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सीमेवरती हा गाव वसलेला होता. आज आपणाला ते काही महत्त्व कळत नाही, परंतु पूर्वी त्याला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झालं होतं, एक ब्रिटिश इंडिया आणि पोर्चुगीज इंडिया. त्यामुळे या गावाला महत्त्व लाभलं होतं. आणि त्यावेळेला आपल्या गोव्याचे आझाद गोमंतक दल असू द्या किंवा क्विट इंडिया असू द्या, गोवा लिबरेशन आर्मी असू द्या, ह्या ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या संस्था होत्या, संघटना होत्या, तर ती लोक ह्या गावांमध्ये यायची आणि लोकांना पोर्तुगीजांच्या एकंदर जुलूम जबरदस्तीविरुद्ध लढण्यासाठी प्रवृत्त करायची. आणि या स्वातंत्र्य सैनिकांना साथ देण्यासाठी या गावांनी नेहमी प्रयत्न केलेले आहे आणि त्या गावातून सुद्धा स्वतंत्र सैनिक निर्माण झालेले आणि त्याने सुद्धा बऱ्यापैकी आपल्या गोवा मुक्तीसाठी जो संघर्ष झाला, लढा झाला, तर त्या लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता. सर इब्रामपूर गावच्या आजच्या स्थितीबद्दल काय सांगाल? आजची स्थिती जी आहे एक कृषी संपन्न इतिहासाचा, संस्कृतीचा समृद्ध असा वारसा ज्या गावाला लाभलेला आहे, त्या गावाची आजची परिस्थिती जी आहे ती खूप प्रतिकूल बनत चाललेली आहे. कारण आपल्याकडे विकासाचा आराखडा कसा असावा याचा विचार लोक करत नाही. खरं म्हणजे आपल्या खासदाराने या गावाचा आदर्श गाव
म्हणून त्याची निवड केली होती आणि त्यांनी जर व्यवस्थित लक्ष घातलं असतं ना तर हा गाव खरा आदर्श गाव ठरला असता. आज या गावाचं चित्र जे आहे ते एका बाजूला त्या ठिकाणी शेती आहे, तर दुसऱ्या बाजूला स्टोन क्रशर जे आहेत त्यांची संख्या जर आपण बघितली आणि ज्या पद्धतीने निसर्गाचा ऱ्हास होत आहे हे सगळं जर आपण बघितलं की लोक आपला इतिहास आपली संस्कृती विसरत चाललेली आहे. कोकियान म्हणून जी जागा आहे तर त्या ठिकाणी देवाची पदचिन्ह उमटली होती, ती जागा पवित्र होती. आता लोकांना ती जागा दाखवा म्हणून सांगितली तर ती त्यांना दाखवता येत नाही. म्हणजे अशी परिस्थिती झालेली आहे की स्टोन क्रशर सुरू करू नये असं मी म्हणत नाही, परंतु किती प्रमाणात ते एखाद्या गावामध्ये असावे याचं अजिबात गणित आपल्याकडे नाही आणि त्यामुळे स्टोन क्रशरमुळे हा गाव जो आहे तो पर्यावरणीय संकटाला सामोरा जात आहे. हणखणे हा जो जवळचा त्याच गावाचा भाग जो आहे त्या ठिकाणी तशी मोठ्या प्रमाणात संख्या आहे. आणि ह्या सगळ्या दृष्टिकोनातून म्हणजे जर आपण त्या गावामध्ये गेला तर राष्ट्रोळी म्हणून जी जागा आहे ती बघितली तर आपल्या लक्षात येईल की ती देवराई आहे. म्हणजे आणि आता जलम्या देवाची जी एकंदर देवराई होती तिचं अस्तित्व दुर्बल झालेलं आहे. हे सगळं चित्र आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येतं की एकेकाळी लोकांनी अदृश्य रूपात वावरणारी देवचाराची शक्ती आहे तिला सन्मान दिला होता, तिचं अस्तित्व मानलं होतं. आपल्या देवता जे आहेत त्यांच्याविषयी लोकांच्या अंतःकरणात प्रेम होतं, त्याच्यासमोर नतमस्तक व्हायचे लोक. आज कसं आहे की आपण जास्तीत जास्त कृत्रिम होतोय आणि आपल्या निसर्गातल्या परमतत्वाला विसरत चाललेलं, संस्कृतीला विसरत चाललेलं ही परिस्थिती आपल्याला इब्रामपूर गावामध्ये पाहायला मिळत आहे. खरं म्हणजे नव्या पिढीने हा आपल्या गावाचा इतिहास जो आहे तो जाणून घेतला पाहिजे आणि या आपल्या गावाला खऱ्या रीतीने कसा आदर्श करू याचा पायंडा त्यांनी जर निर्माण केला, म्हणजे वेगवेगळ्या जाती जमातीची लोक या ठिकाणी का राहिली, इतकी समृद्धी या गावाला का मिळाली याचा त्यांनी विचार करावा. कारण तुम्ही या गावाचं चित्र बघितलं की धावसकर लोक या गावामध्ये स्थायिक झालेले मोठ्या प्रमाणामध्ये, कळंगुटकर मी सांगितलं, अशी वेगवेगळ्या म्हणजे महाराष्ट्राच्या दुर्गम भागातून येऊन सुद्धा लोक या ठिकाणी स्थायिक झालेले. म्हणजे हा गाव लोकांना एकेकाळी आकर्षण बिंदू ठरला होता. आज या गावातली लोक जे आहेत ती पणजी म्हापसा या शहरामध्ये स्थायिक होऊ लागलेले. म्हणजे ही परिस्थिती या गावावरती का आली याचाही विचार आपण केला आणि नवीन आराखडा विकासाचा आणि तोही पर्यावरणाचं रक्षण करून जर आपण मांडला ना आणि तो अंमलात आणला तर मला खात्री आहे की हा गाव निश्चितपणे नावारूपाला येईल. सर, आज जर बघायला गेलं तर हळण आणि इब्रामपूर आणि आजूबाजूच्या गावातील लोकांनी शेती करणं थोडं कमी केलंय, तर याची कारणं काय असू शकतात? याची कारणं म्हणजे कसं आहे की आपल्याकडे सरकारने तिळारीचं पाणी त्यांच्या दारात आणलं आणि तिळारीचं पाणी जेव्हा त्या गावात आलं तेव्हा विकासाची गंगा दारी आली अशा प्रकारचा प्रचार सुरू झाला. परत दुसऱ्या बाजूला त्याच काळाच्या जमिनीमध्ये सरकारने जे क्रशर चालत होते त्याच्याकडे डोळेझाक केली. एका बाजूला रिझर्व्ह फॉरेस्ट आहे हळणचं, दुसऱ्या बाजूला स्टोन क्रशर आहे आणि या एकंदर खिंडीमध्ये जी वन्यजीव आहेत तर त्यांची ससे हुलपट सुरू झालेले. गवेरेडे जे आहेत, त्याचप्रमाणे बिबटे आहेत, त्याचप्रमाणे तृणहारी जंगली प्राणी आहे, हरणं वगैरे आहेत. तर त्यांचा संघर्ष सुरू झाला. एका बाजूला ते शेतात येतात, नासधूस करतात, त्यामुळे गवेरेडे जे आहेत तर त्यांनी मोठ्या प्रमाणात बागायतीचं नुकसान केलेलं आहे. इब्रामपूर ह्या गावामध्ये हत्ती आले होते 2001च्या नंतर या ठिकाणी हत्ती आले आणि हत्तीने एका वन कर्मचारी जो आहे त्याला त्या ठिकाणी चिरडला होता. म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झालेली. ही परिस्थिती का त्या गावावरती आली तर त्याला स्टोन क्रशर कारणीभूत आहे हे लोकांनी ओळखलं पाहिजे. निसर्ग आणि पर्यावरण यांच्याशी सांगड घालून जर आपला विकासाचा मार्ग जो आहे तो अवलंबला तर निश्चितपणे गावाचं कल्याण होईल, लोक सुखी समृद्ध होतील. आपण आज जी गवेरेड्यांची समस्या निर्माण झालेली ती जर कमी करायची असेल, नियंत्रण प्रस्थापित करायचं असेल
तर त्याच्यासाठी आपणाला या प्रश्नावरती म्हणजे त्यांचा नैसर्गिक अधिवास आपण उद्ध्वस्त केला आहे, तो आपण कसा सुस्थितीत आणू आणि या गावामध्ये प्रतिकूल पर्यावरणाला ज्या बाबी चालू आहेत तर त्या कशा रोखता येईल याचाही विचार झाला पाहिजे आणि तेव्हाच मग या गावाला चांगला मार्ग मिळू शकतो. सर, सर्वात अगोदर खूप खूप धन्यवाद की तुम्ही एवढ्या विस्तृतपणे इब्रामपूर या गावाबद्दल माहिती दिली. मला प्रेक्षकांना एक आवर्जून सांगायला आवडेल की मागच्या भागात आम्ही पालिये गावाविषयी बोललो होतो आणि त्याच्या अगोदर सर पालिये गावात परिक्रमा या त्यांच्या एका उपक्रमासाठी आले होते आणि त्यात मीही सहभागी झाले होते. त्या उपक्रमात सहभागी झाल्यानंतर आणि सरांबरोबर मागच्या आणि आजच्या भागात जी काही माहिती ऐकली त्यावरून मी एक नक्कीच सांगू शकते की आपण सध्या म्हणतो की जग जवळ आलंय, पण सरांकडून जे मी ऐकते ना या काही दिवसात किंवा त्यांच्याबद्दल त्यांनी लिहिलेलं जे वाचलंय, मी निश्चितच सगळ्या प्रेक्षकांना विनंती करेन की हे भाग तुम्ही नक्की ऐका. कारण कदाचित अशी माहिती असं मी मागच्या वेळी त्यांना एन्सायक्लोपीडिया असा त्यांचा उल्लेख केला होता, तर अशा प्रकारची माहिती, त्याचे संदर्भ आणि एवढ्या खोलात हे क्वचित कुठे आपल्याला मिळू शकतील. तर सरांचा जो उपक्रम आहे परिक्रमा, त्याचप्रमाणे आमच्याही चॅनलचा हा जो उपक्रम आहे त्याला मी डिजिटल परिक्रमा म्हणेन की सरांच्या ग्रामगाथा या पुस्तकावर आधारित आम्ही दर एका भागात एका नवीन गावाची माहिती जाणून घेत आहोत. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.